मित्रांनो, बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीनंतर आता बीडमधील विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। बीडमधील 6 मतदारसंघात नेमकं काय चित्र आहे, या मतदारसंघामध्ये कोण आघाडीवरती आहे, कोण पिछाडीवरती आहे, कोण या मतदारसंघातून आमदार होऊ शकतं, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे YouTube चॅनल। बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे नेत्या पंकजा मुंडे यांचा अगदी निसटता पराभव झाला। पण आता बीड विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं कोणाचं पारडं जड आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यातील बीड विधानसभा मतदारसंघात सध्या शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत। 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती, तर त्यांच्या विरोधात त्यांचे चुलते शिवसेना पक्षाकडून जयदत्त क्षीरसागर अशी लढत झाली। या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांनी चुलते जयदत्त क्षीरसागर यांचा अगदी थोड्या मताने पराभव केला होता। पण ह्या निवडणुकीत या मतदारसंघात चित्र जरा वेगळं आहे। या मतदारसंघात भाजपकडून संदीप क्षीरसागर यांचे चुलत बंधू योगेश क्षीरसागर किंवा भाजपचे जिल्हा अध्यक्ष असणारे राजेंद्र मस्के या दोन्हीपैकी एका उमेदवाराला तिकीट दिलं जाऊ शकतं। तर माजी आमदार जयदत्त क्षीरसागर सध्या कोणत्याच पक्षात ऍक्टिव्ह नसले तरी ते निवडणूक लढवणार हे निश्चित मानलं जात आहे। त्याबरोबरच शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं चित्र स्पष्ट केलं आहे। त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघातून ज्योती मेटे ही रिंगणात असू शकतात। या विधानसभा निवडणुकीमध्ये बीडमधील सर्व उमेदवारास ही निवडणूक सोपी जाणार। क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर पुन्हा पाहायला भेटतंय का, त्याच्याकडे हे संपूर्ण जनतेचं लक्ष लागलं आहे। लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बीड विधानसभा मतदारसंघातून खूप कमी मतदान मिळालं। त्यामुळे या मतदारसंघात असणारा वंजारी समाज संदीप क्षीरसागर यांच्यावरती नाराज आहे अशा या मतदारसंघात चर्चा आहे। त्यामुळे या मतदारसंघातील वंजारी समाज हा संदीप क्षीरसागर यांना सहकार्य करणार नाही असं बोललं जात आहे। या मतदारसंघात असणारा सुमारे 25,000 वंजारी समाज ज्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहील तो उमेदवार या मतदारसंघातून आघाडीवरती राहू शकतो। त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघात सध्या तरी संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, ज्योती मेटे, जयदत्त क्षीरसागर, राजेंद्र मस्के हे उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी तयारीमध्ये आहेत। पण यातून कोणाला तिकीट कोणत्या पक्षाकडून भेटतंय हे वेळ आल्यावरच कळेल। पण बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर त्यांचा गड राखतील का, या मतदारसंघात दुसराच कोणी आमदार होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर आमदार होतील की या 5 संभाव्य उमेदवारांपैकी कोणी आमदार होऊ शकेल? मत काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।